बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक दुरंगी होणार, श्यामल शिरसाट यांना विजयाची खात्री। पंढरपूर नगराध्यक्ष पदाची निवडणुकीत शिरसाट आणि भालके यांच्या दुरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले असून पंढरपूर नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी जोमाने सुरू झाली आहे। इच्छुक उमेदवारांनी आपल्या तलवारी मान्य केल्या। सुरुवातीच्या काळात नगराध्यक्षपदासाठी साधना भोसले यांचे नाव चर्चेत होते। त्यानंतर विठ्ठल परिवर्तन आघाडीतर्फे सारिका साबळे यांनीही नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला होता। परंतु आज शुक्रवारी दुपारी अखेरच्या दिवशी सारिका साबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे पंढरपूर नगरपालिकेची नगराध्यक्षची निवडणूक दुरंगी होणार आहे। पंढरपूर नगर परिषद निवडणुकीकडे भाजपने लक्ष केंद्रित केले आहे। तसेच या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडी व तिसऱ्या आघाडीने श्री विठ्ठल परिवर्तन पॅनल उमेदवार उभे केले आहे। या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची संख्या आहे। गेले वर्षभर नॉट रिचेबल राहिलेले विरोधी परत आले। विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनेक दिवस भगीरथ भालके हे गायब होते। त्यांचा फोन नॉट रिचेबल असायचे। आता विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आणि परिचारक यांच्यावर टीका करणाऱ्या ताईंनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे। शहरातील मंदिर परिसरातील स्थानिक लोकांमध्ये कॉरिडॉरमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या 3 वर्षापासून हे लोक भीतीच्या सावटाखाली होते, मात्र तेव्हा ताई फिरकल्या सुद्धा नाहीत आणि आता नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जनतेचा पुळका आला आहे। मात्र शहरातील सुज्ञ जनता सर्वांना ओळखून असून विकासाची गंगा संपूर्ण देशात नेणाऱ्या भाजप पक्षाच्या उमेदवार सौ श्यामल शिरसाट याच नगराध्यक्ष होणार हे स्पष्ट झाले आहे। 2011 साली जनतेने भालके यांना नगरपालिकेची सत्ता दिली होती, पण त्यांच्या नगरसेवकातील आपापसातील भांडणामुळे 2.5 वर्षातच पुन्हा परिचारक गटाकडे पुन्हा सत्ता आली। त्यामुळे त्यांची वसुली थकबाकीत गेली होती। यासाठी त्यांनी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या नावाबाबत चर्चा केली। विधानसभेमध्ये दिलेली थकबाकी निवडणुकीमध्ये उमेदवारी दाखल करून बागलबुवा उभा केला होता। मात्र या नेत्यांकडे थकबाकी वसूल करण्यात आल्यानंतर त्यांनी आपली तलवार मान्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत सुरुवातीच्या काळात जेव्हा डॉक्टर प्रणिता भालके यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली, तेव्हापासूनच माजी नगराध्यक्ष साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनी तिसरी आघाडी करून आपण उमेदवारी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असे सांगितले होते। त्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीतून माघार घेतली। एकंदरीतच विरोधी गटातील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असून फक्त आपला स्वार्थ दिसून आला। शहरात नगरपालिका निवडणुकीची झाल्याची चर्चा दिवसभर गावात होत होती।